नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण RGS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोपरगाव, जे की एक चांगल्या लेवलचं BAMS कॉलेज अहमदनगर किंवा अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये स्थित आहे। आता ह्या कॉलेजची फीज, कट ऑफ किती असेल, स्कॉलरशिप बद्दल व या सर्व डिटेल्स बद्दल आपण पाहणार आहोत। त्यासोबत हॉस्टेलची फीज वगैरे ह्या कॉलेजची किती असेल याच्याबद्दलही विचार करू। आता मुख्यतः तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात ह्या कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करण्याच्या। एक तर तुम्ही स्टेट 85% मधून पार्टिसिपेट करू शकता किंवा 15% मधून पार्टिसिपेट करू शकता। 15% मध्येही ऑल इंडिया कोटाचा 15% येतो व मॅनेजमेंट कोटाचा 15% येतो। आता मॅनेजमेंटची फीजही या कॉलेजची कमी असते किंवा ऑल इंडिया कोटामधून तुम्ही ऍडमिशन घेतलं तर याचा कट ऑफ हा स्टेटच्या लेवलपेक्षाही कमी जातो। आता याच्याबद्दलही आपण थोडासा या व्हिडिओमध्ये पाहू। आता RGS आयुर्वेदिक कॉलेजचं फी स्ट्रक्चरचा विचार केला तर साधारण ओपन कॅटेगरीची फीज 1,50,000 रुपये, डेव्हलपमेंट फीज ही 15,000 रुपये तुम्हाला जाते। टोटल अमाऊंट ही 1,65,000 रुपये तुम्हाला जाणार आहे। EBC EWS कॅटेगरीसाठी तुम्हाला 82,000 रुपये फी आहे। OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला 90,000 रुपये व VJNT SBC कॅटेगरीसाठी 15,000 रुपये फीस तुम्हाला जाणार आहे। आता SC व ST कॅटेगरीसाठी कोणतीही प्रकारची फी नाही। मायनॉरिटी असेल तर 1,65,000 रुपये फी व मॅनेजमेंट कोटासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी 5 लाखाच्या आसपास या कॉलेजची फी जाणार आहे। NRI कोटा असेल तर 8,25,000च्या आसपासही तुम्हाला कॉलेजची फी जाऊ शकते। आता स्कॉलरशिपचा विचार केला तर जसं तुम्हाला स्कॉलरशिप सोबतच फी सांगितलेली आहे। आपली कॅटेगरी ओपन असेल किंवा कोणतीही कॅटेगरी गर्ल्स कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 100% स्कॉलरशिप ह्या कॉलेजमध्ये मिळणार आहे। OBC असेल किंवा ACBC असेल या कॉलेजची स्कॉलरशिप तुम्हाला 50% मिळते। VJ असेल, NT असेल किंवा SC असेल, ST असेल, VJNT साठी 90% स्कॉलरशिप व SC ST साठी 100% ही स्कॉलरशिप तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळते। आता या कॉलेजच्या हॉस्टेलचा आपण विचार केला, हॉस्टेलची फी तुम्हाला साधारण 1,03,000 रुपये हॉस्टेल प्लस मेसची फीज ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला पडणार आहे। तर या प्रकारे तुमची फीज असणार। कट ऑफचा विचार केला तर तुमची ओपन कॅटेगरी असेल व तुमचे मार्क साधारण 290 ते 300च्या आसपास असतील, तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं। हे कमी जास्तही होतात, मुख्यतः SML वर या कॉलेजचे जी रँकिंग असेल ती डिपेंड करते। OBC कॅटेगरी असेल तर साधारण तुमचे 285 प्लस व ACBC साठी 270 प्लस असतील तर लास्ट राऊंडला जो सर्वात शेवटचा राऊंड असेल त्या लास्ट राऊंड मध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकते। SC कॅटेगरीसाठी साधारण 270 प्लस मार्क्स असणे आवश्यक आहे व ST कॅटेगरीसाठी साधारण तुमचे 190 ते 200 प्लस मार्क्स तुमचे असणं ह्या कॉलेजसाठी आवश्यक आहे। आता VJ कॅटेगरीचा विचार केला तर VJ कॅटेगरीसाठी 275 प्लस, NT1 कॅटेगरीसाठी 270 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे। NT2 कॅटेगरीसाठी 270 प्लस व NT3 कॅटेगरीसाठी 275 प्लस मार्क्स असतील तर तुमचं ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतंय। आता मुख्यतः तुम्ही जे तुम्हाला हे कट ऑफ सांगितलंय स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाचे मिळून आहे, म्हणजे फक्त स्टेट कोटासाठी हे कट ऑफ नाही। आता तुमची जी काउन्सिलिंग कंडक्ट होईल, तुमची काउन्सिलिंग कंडक्ट झाल्यानंतर तिथं तुम्हाला एक स्टेट कोटा पाहण्यास मिळेल तर एक ऑल इंडिया कोटा पाहण्यास मिळेल। आता ऑल इंडिया कोटाची जी CET सेल असते त्या CET सेलद्वारे 15% फक्त प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामधले काउन्सिलिंग कंडक्ट करतात। याच्यामध्ये तुम्हाला 85% मेरिटच्या सीट्स पाहण्यास मिळतात व 15% ह्या तुम्हाला मॅनेजमेंटच्या सीट्स पाहण्यास मिळतात। मॅनेजमेंटची फी ही आहे ती हायर जाते व मेरिटच्या फीज मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे बेनिफिट्स ही अवेलेबल असतात। अशा प्रकारे तुम्हाला काउन्सिलिंगद्वारे ह्या कॉलेजचे सिलेक्शन करायचे आहे। आता फर्स्ट राऊंड असेल, सेकंड राऊंड असेल, थर्ड राऊंड असेल किंवा याच्यामध्ये तुम्हाला नंतर तुमचे स्ट्रे राऊंड्सही होणार आहेत। स्ट्रे राऊंड्स मध्ये कट ऑफ हा जास्त कमी जातो व सुरुवातीच्या राऊंड्स मध्ये हा कट ऑफ हायर असतो। त्याच्यामुळे व्यवस्थित काउन्सिलिंग करा। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तर तेही सांगा। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।